Good morning. I am Chavan sir. I welcome you in this video lesson. In this video, we will be talking about the warming up activities in which we have chit chat. We are going to meet each other. Then the first activity would be discuss and answer, and second would be complete the following table. And after this, we will also try to passage from the story and try to understand what is the message that we have been given in this story. So friends, let's get started. So here at home you can just think, or you can do this activity with your friend, that is discuss and answer. You may discuss these things with your friends and try to give and get the answers from them. So here the question is, or the point is, what role did your parents, siblings play to help to overcome your fear? So being human, we are also afraid of doing the things. मनुष्य प्राणी असल्या कारणामुळं आपल्यालाही बऱ्याच प्रमाणात कशा ना कशाची तरी आपल्याला नक्कीच काय असते, भीती असते. तर अशा प्रकारची भीती ही घालवण्यासाठी आपले पालक, आपले बंधू भगिनी किंवा आपले घरचे मेंबर्स कशा पद्धतीने आपल्याला आपल्या मनातली भीती कमी करण्यासाठी त्यांची काय भूमिका असते किंवा ते कोणत्या पद्धतीने आपल्या मनातली भीती दूर करतात या संबंधीच्या चर्चा आपण करणार आहोत. याच्यामध्ये पहिली सिच्युएशन आहे, आर देयर एनी सिच्युएशन्स व्हेन यू गेट अफ्रेड. सो if you have any situation, if you have something, anything in your mind that you are afraid of or you are scared of, एखादी मनामध्ये जर गोष्ट असेल की हे करायला भीती वाटते किंवा ते करायला भीती वाटते, अशा काही गोष्टी असतील तर ते आपण या टेबलमध्ये लिहायच्या आहेत. अँड हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. किंवा समजा आता पहिली वेळ असते, एखाद्या वेळेस पहिल्यांदा तुम्हाला प्रवास करायला लावलं तर तुम्हाला त्यावेळेस कसं वाटेल, काय वाटेल किंवा तुमची प्रतिक्रिया काय असेल. देन हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. तुम्हाला जर घरी कोणीच नसताना 4-8 दिवस किंवा 2 दिवस एकट्याला जर थांबायला सांगितलं तर तेव्हा तुम्हाला काय वाटेल. त्याचबरोबर व्हॉट वुड यू डू इफ यू वर लॉस्ट इन अ न्यू सिटी. समजा तुम्ही जर एखाद्या नवख्या शहरामध्ये गेलात आणि तुम्ही जर तिथे हरवलात की तुम्हाला नेमका मार्ग सापडत नाहीये, बाहेर कसं निघावं, किंवा आपल्या ज्या ठिकाणाला आपल्याला जायचं होतं किंवा जायचं आहे या ठिकाणी जर आपण जाऊ शकत नसू, तर तेव्हा तुमच्या मनामध्ये कोणकोणते विचार येतील. आणि तेव्हा अशा प्रकारच्या जे काही भीतीदायक भावना आहेत, द थिंग्स दॅट वी आर अफ्रेड ऑफ, सो वी कॅरी इन अवर माइंड ऑल द टाइम. सो while carrying such fear in our mind, what role do the parents play? Means parents or friends or brothers and sisters and whoever who is very closer to you, what role do they play? So you are going to find out the things that they do, or in what manner do they come to try to overcome from the, you will get these things while discussing with your friend. Now friends, we have the activity number 2, that is complete the following table. So we are given a table here, and in this table we are going to talk about the idioms, proverbs, you may say, that वाक्प्रचार in Marathi. So these proverbs or these idioms we use daily to express our feelings with proper proverbs or with proper words and phrases. So such phrases can be used to express our feelings completely. We have a first idiom bird's eye view. आपल्याला या ठिकाणी एक इडियम आहे, वाक्प्रचार आहे. याच्यामध्ये आपण हिंदीमध्ये याला मुहावराही म्हणतो, मुहावरा. सो इट्स मीनिंग इज व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. बर्ड्स आय व्ह्यू, पक्षाच्या नजरेनं पाहणे, है ना. बर्ड्स आय व्ह्यू, पक्षाच्या नजरेनं एखाद्या गोष्टीकडं, ठिकाणाकडे आपण जसं पाहतो ते. इट्स इम्प्लाइड मीनिंग इज व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय, दुरून कुठून तरी एखाद्या ठिकाणाकडे पाहणे. तर याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो मित्रांनो, इन युअर ओन सेंटेन्सेस. येस, आय सॉ a family of langur with a
bird's eye view. आपण अशा पद्धतीनं सांगू शकतो, आय सॉ अ फॅमिली ऑफ लंगूर विथ अ bird's eye view. मी त्या लंगूरच्या कुटुंबाला दुरून कुठून पाहिलो असं सांगण्यापेक्षा आय सॉ अ फॅमिली ऑफ लंगूर फ्रॉम विथ अ bird's eye view. मी पक्षाच्या नजरेने मी काय केलं, त्या लंगूरच्या फॅमिलीला पाहिलं. अशा पद्धतीने आपण या इडियम्सचा, या मुहावऱ्याचा आपण किंवा या वाक्प्रचाराचा आपण वाक्यामध्ये अशा पद्धतीने उपयोग करतो. बघा, हे इडियम्स खूप महत्त्वाचे असतात, कारण यांचा लिटरल मीनिंग हा वेगळा असतो. लिटरल मीन्स वर्ड टू वर्ड मीनिंग, वर्डली मीनिंग आपण यू मे से. इट मीन्स शब्दशः अर्थ, बट देर इज नो नीड टू there is no need to consider word to word meaning. It is very important to understand its implied meaning. त्याचं जे काही सुचवलेला जो काही अर्थ असतो तो भाषेमध्ये आपण शोधावा लागतो. बघा, as free as a bird, पक्ष्यासारखा मुक्त. yes, meaning is if he or she is carefree, म्हणजे तो किंवा ती कसं, म्हणजे त्याला कुठलीही काळजी नसणारा किंवा काळजी म्हणण्यापेक्षा कुठलीही चिंता नसणारा असा प्राणी किंवा पक्षी. बघा, आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम वी हॅव इट्स एक्झाम्पल. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. परीक्षेनंतर तिची परीक्षा जर संपली तर ती कशी असणार आहे, ॲज फ्री ॲज अ बर्ड, पक्षासारखी मुक्त ती या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर बघा, ईगल्स आय, कधी कधी आपण म्हणतो ना, यांनी आयुष्यामध्ये गरुड झेप घेतली. म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता सांगत असताना, शैक्षणिक प्रगतीबाबत बोलत असताना आपण अशा प्रकारच्या शब्दसमूहांचा किंवा शब्दांचा वाक्यामध्ये उपयोग करतो. याचा अर्थ असा आहे की गरुड झेप घेतली म्हणजे त्या गरुड झेप घेतली म्हणजे एक विशेष अशी प्रगती केली. त्या अर्थाने या ठिकाणी बघा, ईगल्स आय, गरुडाची दृष्टी, गरुडाच्या डोळ्याने पाहणे. बघा, हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली, म्हणजे एखाद्याची क्षमता असते अगदी बारीक असं निरीक्षण करणे किंवा तपासून पाहणे. याचा अर्थ आहे म्हणजे तपासून पाहण्याची पात्रता असणे, मीन्स ईगल्स आय. येस, द टीचर लुक्ड ॲट द स्टुडंट्स विथ ईगल्स आय. The teacher looked at the students with the eagle's eye. शिक्षकांनी किंवा सरांनी काय केलं, त्या विद्यार्थ्यांना गरुडाच्या दृष्टीने पाहिलं. म्हणजे कसं, the teacher looked at them, it means teacher observed them very carefully or very closely. Spread one's wings, try to work on things independently. एखादी गोष्ट आपण वैयक्तिकरित्या करणे म्हणजे इतरांवर अवलंबून न राहता या ठिकाणी गोष्ट करणे, याचा अर्थ हा असा आहे. बघा, या ठिकाणी बघा, इट्स एक्झाम्पल. आफ्टर स्कोरिंग 100 marks, I could spread my wings for the first time. I could spread my wings for the first time. म्हणजे परीक्षेमध्ये जर मी 100% मार्क्स घेतले तर याच्यानंतर मी माझ्या पद्धतीने, मी माझ्या स्वतःच्या हिमतीने मी माझे पंख पसरू शकतो. मीन्स आय कॅन डू एनिथिंग इंडिपेंडेंटली इन माय लाईफ और इन माय करिअर. अशा पद्धतीने मित्रांनो, या ठिकाणी आपण या लँग्वेजमध्ये कसे प्रोवर्ब्स किंवा कसे इडियम्स, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, आपण हिंदीमध्ये मुहावरे असं म्हणत असतो, ज्यांचा की अर्थ सांकेतिक असतो आणि शाब्दिक अर्थ न घेता त्याच्या अनुषंगाने जो सांकेतिक अर्थ आपल्याला सांगितलेला असतो तो सांकेतिक अर्थ आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. अशा रीतीने आपण या वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये अशाच काही गोष्टींचा म्हणजे पक्ष्यांच्याच दृष्टीने किंवा पक्ष्यांशी संबंधित जे काही इडियम्स होते ते इडियम्स आपण पाहिले मित्रांनो. आता फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. अशा खाली दिलेल्या कीवर्ड्सच्या मदतीने म्हणजे मुख्य शब्द ठळक शब्दांच्या मदतीने आपण काय करा, पक्ष्यांशी संबंधित असे इडियम्स, असे प्रोवर्ब्स आपण आपल्या पुस्तकातून, आपल्या वाचनातून शोधून काढा. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी या ठिकाणी
पूर्ण करत आहोत. यानंतर आपण या कथेच्या सुरुवातीकडे आपण जाणार आहोत. So let's begin with. So friends, let's start with the story his first flight. त्याची पहिली उडान. त्याची, you can think of anybody. Here, while explaining these passages, you are advised to note down these new words in your notebook, and you will also note down their meanings. While explaining, you can try to understand the meanings of these words in Marathi. I will help you, and you are supposed to write in or take down in your notebook. So, friends, let's see. Here, his first flight. You see, we have a very young seagull bird. Seagull bird, samudra pakshi, the bird that lives around or whose life is completely depend upon the sea and the beaches. ज्या पक्ष्याचं जीवन, संपूर्ण जीवन हे समुद्र आणि समुद्राशी संबंधित अशा गोष्टींवरती असतं, त्याला आपण समुद्र पक्षी म्हणतो. As we have many other birds, we have eagles, sparrows, ducks, doves. Just like all these birds, we have here a sea. The story is of a young seagull who is not willing to take his first flight due to the fear of falling down. The young seagull was alone on his ledge. Ledge, उंच कड्याचे असलेले टोक. The young seagull was alone on his ledge, his two brothers and his sister. The word that we have used in this activity number 1, that is siblings. Siblings, brothers and sisters. Brothers or sisters. भाऊ बहीण. So the story is about, there is a young seagull who is alone on his ledge. On his ledge, L-E-D-G-E, ledge. L-E-D-G-E. उंच कड्याचे टोक. उंच कड्याचे टोक. अशा प्रकारच्या उंच कडा ह्या समुद्राच्या किनारी भागामध्ये असतात, ज्या ठिकाणी समुद्रावरती अवलंबून असणारे जे काही प्राणी पक्षी असतात, ते पक्षी तिथे वास्तव्यात असतात. आणि अशाच एका वास्तव्यास असणाऱ्या अशा कुटुंबातील एका समुद्र पक्ष्याची कथा आपल्याला या व्हिडिओ लेसन मध्ये पाहायची आहे. तर मित्रांनो, हिज ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. ते त्या ठिकाणी हा एक लहानसा किंवा तरुण आपण म्हणूयात, एक समुद्र पक्षी त्या ठिकाणी आपल्या त्या कड्यामध्ये असणाऱ्या घरामध्ये एकटाच त्या ठिकाणी तो राहिलेला होता. आणि त्याच्यासोबत असणारे त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण हे तिथून उड्डाण घेऊन किंवा उडून तिथून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला त्यांच्यासोबत उडान घेऊन जाण्याची त्याला भीती वाटली. अँड दॅट्स वाय ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय. त्याला त्यांच्यासोबत झेप घेऊन जाणं, उडून जाणं हे त्याला भीतीदायक वाटलं. अँड दॅट्स वाय ही लेफ्ट अलोन ऑन हिज ledge. Somehow, when he had taken a little run forward to brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. But then somehow, it means as we do. Means as his brothers and sisters had already flown away, त्याचे भाऊ आणि बहीण हे अगोदरच तिथून उडून गेलेले होते. But due to the